नमस्कार. सार्वजनिक धोरण आणि ग्रामीण विकास या विषयांचा अभ्यास करणाऱ्या आपल्या सर्वांसाठी आजची ही चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे. आज आपण जलजीवन मिशन या विषयाची अगदी सखोल माहिती घेणार आहोत. हे केवळ एखादं साधं सरकारी धोरण नाहीये, तर भारताच्या ग्रामीण भागाचा पूर्णपणे चेहरामोहरा बदलून टाकणारा हा एक महाप्रकल्प आहे. चला तर मग सुरू करूया. तर ह्या विश्लेषणाची दिशा कशी असेल ते थोडक्यात पाहूया. आपण अगदी राष्ट्रीय पातळीवरील हर घर जल दृष्टिकोनापासून सुरुवात करू. त्यानंतर मिशनची प्रत्यक्ष कार्यप्रणाली, त्याचे समाजातील खरे महत्त्व, आजवरची प्रगती आणि शेवटी आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भात याची स्थिती, असे 5 मुख्य टप्पे आपण आज उलगडणार आहोत. वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, हर घर जल दृष्टिकोन. जलशक्ती मंत्रालयाने 15 ऑगस्ट 2019 रोजी हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला. याचा मुख्य गाभा किंवा मंत्र म्हणाल तर तो आहे हर घर जल. नावावरूनच लक्षात येतं की 2024 पर्यंत भारतातील प्रत्येक ग्रामीण घराला फंक्शनल हाऊसहोल्ड टॅप कनेक्शन म्हणजेच चालू स्थितीतील नळ जोडणी देण्याचं हे मोठं उद्दिष्ट आहे. लक्षात घ्या, इथे केवळ नावापुरता नळ बसवायचा नाहीये, तर त्यातून प्रत्यक्ष नियमित पाणी येणं अपेक्षित आहे. आता इथे एक आकडा आहे जो परीक्षेच्या दृष्टीने अगदी मस्ट नो कॅटेगरीमध्ये येतो, आणि तो म्हणजे 55. या मिशन अंतर्गत एक अत्यंत कडक नियम आहे की प्रत्येक व्यक्तीला दररोज किमान 55 लिटर पाणी मिळायलाच हवं. आणि हो, हे पाणी कसंही चालणार नाही, तर ते BIS 10500 या मानकांनुसार पूर्णपणे शुद्ध असलंच पाहिजे. हा आकडा खूप वेळा विचारला जातो, त्यामुळे तो अगदी पक्का लक्षात ठेवा. हे सगळं कागदावर तर छान वाटतं, पण प्रत्यक्षात गावात हे कसं काम करतं? त्यासाठी पाहूया आपला दुसरा विभाग, मिशनची कार्यप्रणाली. आता यातली सर्वात लक्षवेधी आणि रंजक गोष्ट काय असेल तर ती आहे ग्रामपाणी आणि स्वच्छता समिती. प्रत्येक गावात 10 ते 15 सदस्यांची ही समिती असणं अनिवार्य आहे. पण थांबा, ह्यात एक ट्विस्ट आहे जो परीक्षेत आपला गोंधळ उडवू शकतो. या समितीत किमान 50% महिलांचा सहभाग असणं बंधनकारक आहे. होय, 50%. पेपरमध्ये बहुधा 33% असा पर्याय देऊन फसवण्याचा प्रयत्न होतो, तिथे अजिबात अडकायचं नाहीये. जुन्या योजना आणि या मिशनमध्ये एक खूप मोठा फरक आहे, तो म्हणजे शाश्वतता. केवळ पाईपलाईन टाकून मोकळं व्हायचं नाही, तर पाण्याचे स्रोत भविष्यातही टिकले पाहिजेत. म्हणूनच इथे पुनर्भरण आणि पुनर्वापर यावर सर्वात जास्त भर दिला गेलाय. पावसाच्या पाण्याची साठवण असेल किंवा सांडपाण्याचं म्हणजेच ग्रे वॉटरचं व्यवस्थापन असेल, हे सगळं यात अंतर्भूत आहे. आणि आणखी एक भारी गोष्ट म्हणजे पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक गावातील 5 महिलांना फील्ड टेस्ट किट्स वापरण्याचं विशेष प्रशिक्षण दिलं जातंय. म्हणजे पाण्याची शुद्धता आता थेट गावकऱ्यांच्याच हातात. आता थोडं अर्थकारणाकडे वळूया. खालील विधाने ओळखा अशा प्रश्नांसाठी हा निधी वितरणाचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. इथे 3 वेगवेगळे स्तर आहेत. केंद्रशासित प्रदेशांसाठी 100% निधी थेट केंद्र सरकार देतं. ईशान्य आणि हिमालयीन राज्यांसाठी हे प्रमाण 90% केंद्र आणि 10% राज्य असं आहे. तर आपल्या महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांसाठी हा वाटा 50-50% असा समसमान विभागलेला आहे. हे अगदी स्पष्ट असायला हवं. चला तर मग आता डेटा आणि आकड्यांच्या पलीकडे जाऊन या मिशनचं वास्तविक जगातील महत्त्व काय आहे ते पाहूया. पाणी थेट घरात आल्यावर समाजावर नेमका काय परिणाम होतो विचार करा. सर्वात मोठा दिलासा मिळतो तो महिला आणि मुलींना. पाण्यासाठी होणारी त्यांची पायपीट, ते अपार कष्ट कायमचे थांबतात. त्यांची ऊर्जा आणि वेळ वाचतो, जो त्या शिक्षणासाठी किंवा रोजगारासाठी वापरू शकतात. दुसरं म्हणजे सार्वजनिक आरोग्य. स्वच्छ पाण्यामुळे कॉलरा, टायफॉइड आणि आमांश यांसारखे जलजन्य आजार थेट कमी होतात. याशिवाय देशातील 11,9 जिल्ह्यांवर म्हणजेच ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्सवर या मिशनचं विशेष लक्ष आहे, ज्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील विकासाची दरी खूप वेगाने भरून निघत आहे. आता वळूया आणि पाहूया की जमिनीवर खरोखर किती काम झालंय. विभाग चौथा, सद्यस्थिती आणि यश मोजमाप. पूर्व परीक्षेच्या दृष्टीने फॅक्ट्स खूप महत्त्वाचे असतात, बरोबर? तर हे लक्षात ठेवा, 100% उद्दिष्ट साध्य करणारं गोवा हे देशातील पहिलं प्रमाणित हर घर जल राज्य ठरलं आहे. आणि जिल्ह्यांचा विचार केला तर मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर हा 100% प्रमाणीकरण मिळवणारा देशातील पहिला जिल्हा बनला आहे. अशी माहिती बहुपर्यायी प्रश्नांमध्ये हमखास विचारली जाऊ शकते. आणि हे अतिशय उत्तम प्रकारे दर्शवतं की आपण अवघ्या काही वर्षात किती मोठा पल्ला गाठला आहे. जेव्हा 2019 मध्ये ही योजना सुरू झाली, तेव्हा भारतातील केवळ 17% ग्रामीण कुटुंबांकडे नळाचं पाणी होतं. पण आज 2024 मध्ये हा आकडा 75%च्या पुढे गेलाय. विचार करा,
अवघ्या 5 वर्षात 17% 75%पेक्षा जास्त कव्हरेज मिळवणं ही देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील खरोखरच एक ऐतिहासिक झेप आहे. आता आपण आपल्या शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे वळतोय, विशेषतः राज्यसेवेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी महाराष्ट्राचा संदर्भ. भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर आपलं महाराष्ट्र हे खूप वैविध्यपूर्ण राज्य आहे. जलजीवन मिशनच्या बाबतीत महाराष्ट्राने लक्षणीय प्रगती केली आहे, पण ती प्रामुख्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या प्रदेशांमध्ये जास्त उठून दिसते. तिथला भूगोल आणि आधीपासून उपलब्ध असलेले पाण्याचे स्रोत यामुळे या विशिष्ट भागांमध्ये जलद गतीने नळ जोडण्या देणं सहज शक्य झालं आहे. मुख्य परीक्षेमध्ये महाराष्ट्राच्या प्रादेशिक विकासावर लिहिताना हा मुद्दा नक्की वापरा. एक प्रशासकीय अधिकारी म्हणून विचार करताना कोणत्याही धोरणाचा अभ्यास सुटासुटा करून चालत नाही. ग्रामीण भागासाठी जसं हे मिशन आहे तसंच सर्व 4378 वैधानिक शहरांसाठी जलजीवन मिशन शहरी ही समांतर योजना काम करतीये. आणि राज्याच्या पातळीवर विचार केला तर दीर्घकालीन दुष्काळ निवारणावर भर देणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानसारख्या आपल्या स्थानिक योजनांशी या मिशनची सांगड घालणं अत्यंत आवश्यक ठरतं. या सगळ्याचा एकत्रित विचार करणं अपेक्षित आहे. तर आजच्या या विश्लेषणाचा सर्वात कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 2024 पर्यंत चला सर्वांना नळ मिळेल आणि पाणीही मिळेल, पण खरा प्रश्न यानंतर सुरू होतो. जेव्हा या सर्व पायाभूत सुविधा पूर्णपणे उभ्या राहतील तेव्हा पुढील अनेक दशकांसाठी या जलस्रोतांची दीर्घकालीन शाश्वतता कशी टिकवली जाईल. वाढतं तापमान, हवामान बदल आणि भूजलाची झपाट्याने खालावणारी पातळी या भयंकर आव्हानांसमोर फक्त नळ नाही तर पाणी कसं टिकेल. भविष्यातील धोरणकर्ते म्हणून यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया.